नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील लेक्चरला आपण मध्ययुगीन कालखंडातील जी सुलतानशाही कालखंड आहे त्या सुलतानशाही कालखंडातील लिखित स्वरूपाची जी साधनं आहेत, फारसी साधनं, ते आपण पाहिले. सुलतानशाही कालखंडातील जी फारसी साधनं आहेत त्याचा आपण पाठीमागील लेक्चरला अध्ययन केलेलं आहे. त्याच्यानंतर आजच्या लेक्चरला आपण सुलतानशाही कालखंडातील जी भौतिक साधनं आहेत, अलिखित साधनं ज्याला आपण म्हणतो, अशी ही भौतिक साधनं, त्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. इतिहास लेखनामध्ये असं म्हटलं जातं की नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री, म्हणजे जर इतिहासामध्ये साधनच नसतील तर इतिहासच नाही आहे असं म्हटलं जातं. कारण की हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये जी आपल्याला साधनं सापडलेली आहेत, या साधनांच्या अनुषंगानेच आपण काय करत असतो, तर इतिहासाचं इतिहासकार वर्णन करत असतो. आणि इतिहासाचा अभ्यास जरी आपला करायचा म्हटलं तर जर साधने असतील तरच आपला त्यावेळेस इतिहास घडलेला आहे असं आपण ग्राह्य धरतो. मग सुलतानशाही कालखंडामध्ये जी काही फारसी साधने आहेत ती पाठीमागे त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आजच्या लेक्चरला सुलतानशाही कालखंडातील अलिखित भौतिक साधनांचा अभ्यास आपण करणार आहोत. भौतिक साधनं म्हणजे काय, हा पहिला मुद्दा. म्हणजे सुलतानशाही कालखंडामधील सुलतानांनी दृश्य स्वरूपात जे काही निर्माण केलेलं आहे तीच साधनं आजही आपण पाहतो. त्याच्यामध्ये काही किल्ले असतील, काही त्यांनी वेगवेगळे महल तयार केले असतील, मस्जिदी निर्माण केलेल्या असतील, नाणी असतील. म्हणजे काय, तर भौतिक स्वरूपाची जेवढे काही वस्तू आहेत त्या वस्तूंचा अंतर्भाव भौतिक साधनांमध्ये होतो. आता 12व्या शतकाच्या नंतर सुलतानशाही कालखंडाची सुरुवात झाली आणि झाल्यानंतर भारतीय कल्चर आणि इराणी कल्चर या दोन्ही कल्चरचं मिक्सचर होऊन सुलतानांनी काही भौतिक साधने भारतामध्ये निर्माण केलेली आहेत. आणि भौतिक साधनं जे असतात ते प्राथमिक दर्जाची साधनं असतात. म्हणजे ही जी साधनं, उदाहरणार्थ एखादी मस्जिद असेल, सुलतानाने एखादी मस्जिद निर्माण केली, ती मस्जिद त्याच ठिकाणी आपण आजही पाहू शकतो. त्याच्यामध्ये थोडीफार पडझड झालेली असेल कारण की कालखंड बराचसा लुटून गेलेला आहे. त्यामुळे भौतिक साधनं जी आहेत ती अस्तव्यस्त किंवा त्याची डागडुजी वगैरे करण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत किंवा ढासळलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये भौतिक साधनं आहेत, परंतु त्याचं स्थान बदललेलं नाही, स्थान त्याच ठिकाणी आहे. आपण एक सविस्तर याची माहिती पाहू. त्यातील पहिलं आहे नाणी. दोन किल्ले. तीन इतर स्थापत्य. चार शस्त्रास्त्रे. पाच काही अलंकार, वस्त्रे वगैरे. या भौतिक साधनांचा अंतर्भाव फारसी साधनांमध्ये होतो. सुलतानांनी काही किल्ले निर्माण केले, त्याचबरोबर ते जे स्थापत्य आहे त्याच्यामध्ये मस्जिद असेल, मकबरा असेल, काही मिनारे असतील, काही वेगवेगळे महल आहेत, ह्यांची निर्मिती केली आणि याचा अंतर्भाव तशा भौतिक साधनांमध्ये होतो. तिसरं आहे शस्त्रास्त्रे. आता त्यावेळेस राजेशाही होती, त्यामुळे त्यांची लढण्याची पद्धत ही त्यांच्या शस्त्रावरती ठरत होती. म्हणजे तोफा असतील, वेगवेगळ्या तलवारी, ढाले असतील किंवा अंगरखे वगैरे, हे जे आपल्याला आज सापडलेलं आहे, ह्या सर्वांचा अंतर्भाव त्या कालखंडातील जी साधनं आहेत, शस्त्रास्त्रे, याचा अंतर्भाव आपल्या भौतिक साधनामध्ये होतो. अलंकार व वस्त्रे. काही गोष्टी दफन केल्यानंतर, त्या दफनचं उत्खनन केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही अलंकार सापडतात, काही अंगावरती वस्त्रे वगैरे असं जे सापडतं, याचासुद्धा अंतर्भाव कशामध्ये होतो, तर भौतिक साधनांमध्ये होत असतो. तर याचा आपण सविस्तर माहिती पाहू.
त्यातील पहिलं आहे नाणी. भौतिक साधनांमध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि विश्वासू साधन जर कोणतं असेल तर ते आहे नाणी. कारण की प्रत्येक राज्यकर्त्याने स्वतःच्या नावाने काही नाणी त्यांनी निर्माण केलेली होती. मग नाण्यांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेची त्या कालखंडातील नाणी आजही सापडतात. म्हणजे तात्कालिक गोष्ट समजून घेण्यासाठी नाण्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता जी नाणी सापडतात, नाणी सोन्याची, चांदीची आणि तांब्याची या धातूची सापडतात. मग नाण्यावरून ती राज्यसंस्था कशी आहे हे आपलं समजतं. म्हणजे जर सोन्याची नाणी जास्त सापडली तर असं समजायचं की ती जी राज्यसंस्था आहे किंवा तो राजा आहे तो जास्त श्रीमंत आहे. जर चांदीची नाणी सापडली तर त्याचं जे राज्य आहे ते मध्यम आर्थिक परिस्थिती असणार आहे असं आपण गृहीत धरतो. आणि जर तांब्याची नाणी असतील तर असं गृहीत धरायचं की ते जे राज्य आहे ते बऱ्यापैकी जेमतेम परिस्थितीमध्ये आहे. म्हणजे नाण्यावरून त्या राज्यव्यवस्थेचा आपल्याला आर्थिक स्तर आपल्याला समजतो. त्याचबरोबर ती नाण्यांवरती काही कलम कोरलेले असतात. उदाहरणार्थ एखादा बादशाह असेल, त्या बादशहाने स्वतःचं नाव त्या राजावरती कोरलेलं असते. त्याचबरोबर ती जी तारीख असते, जे साल आपण म्हणतो, ते साल त्या नाण्यावरती कोरलेलं असते. त्याचबरोबर ती सुलतानशाही कालखंडामध्ये नाण्यांवरती काही धार्मिक जे वाक्य असतात, धार्मिक वाक्यसुद्धा काहीतरी ते कोरलेले असतात. म्हणजे जे त्यांचे धार्मिक ग्रंथ आहेत, या धार्मिक ग्रंथाच्या काही ओळी, कलमे त्याच्यावरती कोरलेले असतात. सुलतानशाही कालखंडामध्ये असे अनेक नाणी सापडले आहेत. त्या नाण्यांवरती पाहिल्यानंतर आपल्याला सुलतानशाही कालखंडातील बरीचशी माहिती समजते. म्हणजे नाण्यावरून सामाजिक परिस्थिती समजते, राजकीय परिस्थितीची माहिती होते, त्याचबरोबर ती आर्थिक परिस्थितीचं नॉलेज होतं आणि सांस्कृतिक परिस्थिती म्हणजे सामाजिकची जी पाहिलं तुम्ही तर त्या नाण्यावरती काही चिन्ह कोरले जात होते, सामाजिक चिन्हे. मग त्या चिन्हावरनं आपण सांस्कृतिक घटकांचा आपल्याला माहिती होते. तर सुलतानशाहीचे जे कालखंड आहे त्या कालखंडात आपण जर नाण्यांचा अभ्यास केला तर आपल्याला काही गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणजे नाण्यांच्या एका बाजूवरती कलिमा कोरला जात होता. म्हणजे इस्लाम धर्मातील जे धार्मिक जे महत्त्वाचे जे संप्रदायामध्ये काही वचनं असतात ते वचनं त्या एका नाण्याच्या एका बाजूवरती कोरलेली आहेत. त्याचबरोबर ती खलिफांचं नाव, काही सुलतानांची नावं, त्याचबरोबर ती त्या राज्याचा साम्राज्य विस्तार याची माहिती आपल्याला त्या नाण्याची बाजू पाहिल्यानंतर समजते. तर सुलतानशाही कालखंडात नाण्याची दुसरी बाजू जर आपण पाहिले तर त्या दुसऱ्या बाजूवरती त्या सुलतानांच्या पदव्या, म्हणजे ज्याला आपण टोपण नाव म्हणतो, एखादी समाजाने दिलेली पदवी, जशी महात्मा आहे किंवा सरसेनापती किंवा अशा वेगवेगळ्या ज्या पदव्या आपण देतो, अशा पदव्या, त्या सुलतानाच्या पदव्यासुद्धा त्या नाण्यावरती दुसऱ्या बाजूवरती कोरलेल्या दिसतात. आणि सुलतानांनी काय केलेलं होतं की सुलतानशाही कालखंडात त्यांची जे कालखंड आहे त्या कालखंडांच्या अगोदर भारतामध्ये काही चांदीची नाणी होती, परंतु ते नंतर ते लुप्त झालेले होते. चांदीची नाणी नंतर पाडली जात नव्हती. परंतु सुलतानाने भारतामध्ये आल्यानंतर पुन्हा ही चांदीची नाणी काय केली तर पाडायला सुरुवात केलेली होती. मोहम्मद घोरी जो आहे, भारतावरती आक्रमण केलं होतं, या मोहम्मद घोरीच्या म्हणजे एक नाणं सापडले मोहम्मद घोरीचं, आणि त्या मोहम्मद घोरीच्या नाण्यावरती लक्ष्मीचं चित्र आहे. हे लक्षात घ्या, मोहम्मद घोरी जो आहे तो इस्लाम मानणारा आहे, इस्लाम संस्कृतीचा तो एक भाग आहे, इस्लाम धर्म मानणारा आहे, परंतु त्याच्या नाण्यावरती लक्ष्मी देवता जी आपली आहे त्या देवतेचं चित्र आहे. याच्यावरून आपल्याला काय समजतं तर सामाजिक परिस्थितीचा सुद्धा परिणाम कशा होतो तर नाण्यावरती होतो. म्हणजे राज्यशाहीसुद्धा म्हणजे काही एका धर्माकडे नव्हती, तर सर्व धर्म सर्वांना समान मानणारं सुद्धा काही राजे होते, सुलतान होते, बादशाह होते. हे आपलं मोहम्मद घोरीवरनं समजतं आहे. त्याचबरोबर ती काही तांब्याची नाणीसुद्धा त्यांनी पाडलेली होती. त्याचबरोबर ती काही मिश्र धातू म्हणजे दोन धातू एकत्र करून सुद्धा काही नाणी पाडलेली होती. अल्लाउद्दीन खिलजी याने सोने, चांदी यांची नाणी पाडलेली होती. आणि सुलतानशाही कालखंडाची जी नाणी होती ती नाणी म्हणजे कोणती नाणी तर दिनार नावाचं नाणं, निष्की, आदाली इत्यादी नावाची नाणी सुलतान जे होते तर त्यांनी पाडलेली होती.
म्हणजे प्राथमिक साधनांमध्ये नाण्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण की तीच साधनं तात्कालिक कालखंडातील साधने जशीच्या तशी ते आजसुद्धा आहेत. म्हणजे आज जे आपण नाण्यांचा सुलतानशाही कालखंडातील जे नाण्यांचा अभ्यास आपण करणार आहोत ती नाणी आपल्याला आजसुद्धा सापडतात, हे लक्षात घ्या. त्याच्यावरून आपण त्यावेळेची तात्कालिक सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थिती आपल्याला काय करतो आकलन करून आपण घेत असतो. म्हणजे सुलतानशाही कालखंडातील भौतिक साधनांमध्ये नाण्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुसरं आहे किल्ले. आता त्या कालखंडामध्ये राजेशाही होती आणि राजेशाही असल्यामुळे राज्याचं संरक्षण करण्यासाठी किंवा राज्यकारभार करण्यासाठी काही वास्तू निर्माण केल्या जात होत्या आणि या वास्तू किल्ले स्वरूपात होत्या, हे लक्षात घ्या. किल्ला म्हणजे फक्त बांधकाम असं म्हणू शकत नाही आपण. तर त्या किल्ल्यामधून जे काही प्रशासकीय व्यवस्था असेल, त्या प्रांतावरचं नियंत्रण असेल, ह्या सर्व गोष्टींचं नियंत्रण जे आहे त्या किल्ल्यामधून चालवलं जात होतं. आज भारतामध्ये बरेचसे किल्ले आहेत, असंख्य किल्ले आहेत. तुम्ही प्रत्येक प्रांतामध्ये जर गेला तुम्हाला किल्ला पाहायला मिळतो. म्हणजे किल्ला म्हणजे काय तर त्या प्रदेशावरची जबाबदारी असेल किंवा त्या प्रदेशात नियंत्रण ठेवण्यासाठी किल्ल्याला महत्त्व होतं. मग किल्ल्याच्या कडेने तटबंदी असेल, वेगवेगळे प्रवेशद्वार असतील, त्यानंतर किल्ल्यावरती तोफासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्या किल्ल्याचं संरक्षण म्हणजे काय, किल्ला ताब्यात आला म्हणजे तो प्रदेश ताब्यात आला आणि त्या प्रदेशाचं संरक्षण करण्यासाठी किल्ल्यांची निर्मिती केली होती. मग सुलतानशाही कालखंडामधील त्या सुलतानांनी काही किल्ले बांधलेले होते. किल्ल्यामध्ये आदिलाबाद किल्ला आणि कोटला फिरोजशाह हा एक किल्ला आहे. आदिलाबादचा किल्ला आणि दुसरा आहे फिरोजशाह कोटला येथील किल्ला. म्हणजे सुलतानांनी काही किल्लेही निर्माण केले होते. म्हणजे त्या राज्याचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी तो किल्ला निर्माण केला होता. आता किल्ल्यामध्ये वेगवेगळे दारू कोठारं होती, वेगवेगळे महल होते, काही आपला मकबरे सापडतील, त्याचबरोबर ती असंख्य असे भौतिक स्वरूपाचे जे बांधकामं केलेले आहेत जे त्या सुलतानांना आवश्यक होते. ही बरीचशी बांधकामं आपल्या किल्ल्यात सापडतात. म्हणजे धान्य कोठार असेल, शस्त्रसाठा सापडेल, वेगवेगळे महल सापडतील, राणी महल वगैरे वगैरे असे जे महल आहेत मोठमोठाले असे महल आपल्या किल्ल्यामध्ये सापडतात. म्हणजे हा किल्ल्याचं एक स्वरूप आहे. म्हणजे किल्ला हा त्या प्रशासनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता आणि ते प्रशासन त्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्याचं काम किल्ला करत होता. आता पहिला किल्ला जो आहे तो मुघल मोहम्मद तुघलक यांनी बांधलेला आहे आणि दुसरा किल्ला जो आहे फिरोजशाह तुघलक यांनी बांधलेला आहे, फिरोजशाह कोटला. आता एक मैदानसुद्धा आहे बघा, फिरोजशाह कोटला म्हणजे क्रिकेटचं मैदान, फिरोजशाह कोटला मैदान आपण म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी एक किल्लासुद्धा आहे. फिरोजशाह तुघलक यांनी तो किल्ला बांधलेला होता. आता किल्ल्याचे ज्या ठिकाणी किल्ला बांधलेला आहे, किल्ला काय ट्रान्सफर होऊ शकतो का तर नाही आहे. ते बांधकाम आपल्याला त्याच ठिकाणी सापडते. म्हणजे ऐतिहासिक ज्या काही घटना झालेल्या आहेत त्या किल्ल्याच्या अवतीभोवती झालेल्या आहेत, त्या किल्ल्याच्या आसपास झाल्या किंवा किल्ल्यामध्ये झालेल्या आहेत. मग जर आपण त्या वेळेचा अभ्यास जर आपला करायचं म्हटलं तर आजसुद्धा आपण तो किल्ला आहे अशा कंडिशनमध्ये पाहू शकतो. पडझड झालेली आहे परंतु एक तात्कालिक माहिती आपल्याला त्यावेळेस समजते की किल्ल्याचं स्थापत्य कसं आहे वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजणार आहेत. त्यामुळे किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा बरेचसे किल्ले आहेत, जलदुर्ग आहेत, त्याच्यानंतर आपले भुईकोट किल्ले आहेत, काही समुद्री किल्ले आहेत, डोंगरी किल्ले आहेत, असे असंख्य किल्ले आहेत. मग तुघलकांनी सुद्धा फिरोजशाह तुघलक आणि हे जो मोहम्मद तुघलक आहे यांनी सुद्धा त्यावेळेस किल्ले निर्माण केले होते. नवीन प्रदेशावरती किल्ला निर्माण केलेला होता. त्याच्या पुढचा आहे मस्जिद. स्थापत्यामध्ये पहिला आहे मस्जिद. तुघल कालखंडामध्ये बांधकामाची एक शैली आपल्याला एक नाविन्य शैली दिसते. कारण की इराणी शैली आणि भारतीय शैली याचं मिक्सचर आपल्याला सापडतं. म्हणजे इंडो इस्लामिक पद्धतीचं हे स्थापत्य आपल्याला सापडते. म्हणजे याच्यामध्ये भारतीय शैलीचा सुद्धा वापर केलेला आहे आणि इराणी शैलीचा सुद्धा वापर केला आहे. दोन्ही शैली मिक्सचर होऊन हे स्थापत्य आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे किल्ले असतील किंवा मस्जिद वगैरे असतील किंवा मकबरे वगैरे असतील. आता
आपण मस्जिद पाहतो, म्हणजे धार्मिक केंद्र आहे. आणि मस्जिदी जर तुम्ही पाहिलं तर या काळातील जे स्तंभ आहेत हे जे मस्जिदीचे, त्याच्यामधून मंदिराची रचना प्रतिबिंबित होते आपल्याला, जे चौकोन असेल वगैरे वगैरे. त्याचबरोबर ती मस्जिदीला जे 4 मिनारं असतात, म्हणजे तुम्ही जर मस्जिद पाहिले त्या मस्जिदीला 4 मिनारं आहेत कडेला, साईडला जे आहेत 4 मिनारं आहेत. म्हणजे इस्लामचे उच्च विचार जे आहेत ते 4 मिनारावरून आपला उच्च विचार आपल्याला प्रतिबिंबित होतात. आता मस्जिद असेल, किल्ले असतील, याच्यामध्ये तुघलक कालखंड असेल किंवा जे सुलतान कालखंड असेल, या सुलतान कालखंडामध्ये आपल्याला मोठमोठाली मिनारं मिळतात. म्हणजे जर तुम्ही देवगिरीचा किल्ला पाहिला, त्या ठिकाणी सुद्धा एक तुम्हाला मिनार पाहायला मिळते. दिल्लीमध्ये मिनारं आहेत. अशी मिनाराची जी सिस्टीम आहे ती आपल्याला सुलतान कालखंडामध्ये सापडते. या मिनार म्हणजे काय, तर त्या लोकांचा उच्च विचार त्या मिनारामधून आपलं काय होतं तर प्रतिबिंबित होतात. आता मस्जिद म्हणजे एक पूर्ण धार्मिक स्थळ आहे. अनेक मस्जिदी त्यांनी निर्माण केल्या होत्या आणि त्या मस्जिदीमधून त्यांनी धार्मिक उपासना करण्याचं त्यांनी काम केलं होतं. आता या मस्जिदीवरती सुद्धा इंडियन शैली आणि इराणी शैली ह्या दोन्हीचाही काय झालेला आहे तर संगम आपण पाहू शकतो. म्हणजे मस्जिद निर्माण केल्यानंतर जे वरचा जे चबुतरा आहे, चबुतरा वगैरे, हे इस्लामी स्थापत्याचं वैशिष्ट्य आहे. परंतु ज्या ठिकाणी मस्जिद बांधलेली होती, ज्याला आपण मस्जिदीच्या खाली जे फाउंडेशन असतं चौथरा म्हणतो आपण, हा चौथरा हा दगडी चौथरा होता. आणि हा दगडी चौथरा हा भारतीय शैलीचं काय करतं तर प्रतिबिंबित करतो आहे. म्हणजे आपल्या भारतीय शैली कशी होती की दगडांचा वापर केला जात होता आणि दगडाचा वापर करून बांधकाम केलं जातं. म्हणजे इतर जे तुम्ही मंदिरं पाहिली, नागर शैली, द्रविड किंवा वेंसर शैलीतील, या मंदिरांमध्ये फक्त आणि फक्त दगडाचा वापर केला जात होता. परंतु सुलतान कालखंडामध्ये जे स्थापत्य आहे, या स्थापत्यामध्ये दगड, काही विटा, त्यानंतर चुना किंवा राडारोडा याचा वापर करून बांधकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जर मस्जिदी तुम्ही पाहिल्या, उदाहरणार्थ एखादी मस्जिद जर तुम्ही पाहिलं त्यामध्ये काय केलं आहे, किंवा किल्ला, पेडगावचा किल्ला तुम्ही पहा, यामध्ये काय केलं आहे तर चुना, विटा आणि राडारोडा यांचा वापर करून त्याचं बांधकाम केलेलं आहे. परंतु भारतामध्ये सुलतानांच्या कालखंडाच्या अगोदर दगडी बांधकाम केलं जायचं. मग ह्या सुलतानांनी दगडाचा सुद्धा वापर केला, त्याचबरोबर ते विटा, चुना यांचासुद्धा वापर केला. म्हणजे मस्जिद निर्माण करताना जे खालचं फाउंडेशन आहे ते दगडी फाउंडेशन केलं होतं आणि त्या फाउंडेशनवरती त्यांनी काय केलं तर मस्जिदी निर्माण केल्या होत्या. त्या सविस्तर माहिती आपण नंतर पाहू. त्याच्यानंतर पुढचं आहे मकबरा. यालाच आपण थडगं म्हणतो. म्हणजे एखादा वीर पुरुष मृत्यू पावल्यानंतर त्याच्या स्मृती जतन करण्यासाठी, चिरकाल स्मृती टिकण्यासाठी तर त्या ठिकाणी थडगं निर्माण केलं जातं. म्हणजे आपण समाधी म्हणतो. तसाच प्रकार मध्ययुगीन कालखंडामध्ये सुद्धा होता. मग सुलतान कालखंडामध्ये जे सुलतान होते, ह्या प्रत्येक सुलतानी मकबरे बांधले होते. म्हणजे आपल्या पूर्वजांच्या ज्या स्मृती आहेत ह्या जतन करून ठेवायचं काम यांनी केलं होतं. आणि हे मकबरे जे आहेत, ह्या मकबऱ्यावरनं आपल्याला सुलतान कालखंडातील स्थापत्यशैली आपल्याला बऱ्यापैकी समजते. कारण की त्यांनी भरपूर असा खर्च केला होता. म्हणजे संगमवर जे दगड आहेत त्याचा वापर त्यांनी केला होता. म्हणजे अमूल्य अशा प्रकारचे जे दगड आहेत, दगडांचा वापर केला. त्या ठिकाणी वेगवेगळे जे नैसर्गिक जे म्हणजे हिरे, माणकं वगैरे असतील यांचासुद्धा आपला वापर काही ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे मकबऱ्यांवरती वेगवेगळी नक्काशी, चित्रकारी असेल, असे त्यांचे जेवढे काही कला आहेत, कलाकारी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मकबरे या स्थापत्यामधून आपल्याला सुलतान कालखंडाची बरीचशी माहिती समजते. आणि हे मकबरे आजही आपला दिल्ली अवतीभोवती त्यांच्या ज्या परिसरामध्ये आपल्याला हे मकबरे पाहायला मिळतात, ते आपण नंतर पाहू. तिसरं आहे मिनार. मिनार म्हणजे उंच असं बांधकाम. आता आपल्याला सर्वांना कुतुब मिनार माहिती आहे. सुलतान कालखंडामध्ये कुतुबुद्दीन ऐबकने काय केलं आहे तर मिनाराचं बांधकाम चालू केलं होतं. आता या मिनाराचं जे बांधकाम आहे, कुतुबुद्दीनचा मृत्यू झाला आणि कुतुबुद्दीनचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा जो वारसदार आहे अल्तमश यांनी राहिलेलं मिनाराचं काम केलं. आता आपण जर दिल्लीला पाहिलं तर कुतुब मिनार जे आहे ते अत्यंत प्रसिद्ध आहे.
आणि हे कुतुब मिनार आपण आजही जैसे त्या कंडिशनमध्ये आपण पाहतो. म्हणजे एक ऐतिहासिक साधन म्हणून याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याच्या पुढचा आहे नगरे किंवा शहरे. त्यावेळेस सुलतानशाही कालखंडामधील काही सुलतानांनी स्वतःच्या नावाने काही तर शहरं बसवलेली होती. गियासुद्दीन तुघलक याने तुघलकाबाद नावाचं शहर त्याने बसवलेलं होतं. त्याचबरोबर ती मोहम्मद तुघलक याने जहापना नगर नावाचं शहर बसवलं होतं. ते शहर आपण आजही पाहतो. त्याच्यानंतर खिजरखा याने खिजराबाद आणि मुबारकाबाद ही शहरं त्यांनी बसवलेली होती. आणि फिरोजशाह तुघलक याने फिरोजाबाद, फतेहाबाद, हिसार आणि जौनपूर ही शहरं बसवलेली होती. म्हणजे त्यांनी त्या राज्यकर्त्यांनी काय केलं आहे की स्वतःची नावं शहरांना दिलेली होती. त्याच्यानंतर पुढचा आहे तलाव. सुलतानशाही कालखंडामधील सुलतानांनी काही तलावांची निर्मिती केली होती. म्हणजे पाणी साठवण्यासाठी जे तलाव असतात ते. सिरी या ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजी यांनी एक तलाव निर्माण केला आहे. तो तलाव आपण आजही पाहतो. म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या ते साधन म्हणून ते आजही आपण त्याचा अभ्यास करू शकतो. त्याच्या पुढचा आहे पूल. ह्याला सेतूसुद्धा म्हणतो आपण. म्हणजे दोन प्रदेश जोडण्यासाठी, दोन प्रदेशामध्ये जर नदी वाहत असेल तर नदीवरती पूल असतोय. मग असे जे सेतू आहेत, पूल आहेत, त्या कालखंडामधील निर्माण केलेले आपल्याला काही दिसतात. म्हणजे मोहम्मद तुघलक याने 7 मेहरबा असा जो एक पूल आहे तो 2 मजली पूल आहे, लक्षात घ्या. म्हणजे यमुना नदीवरती त्यांनी तो पूल निर्माण केला होता आणि तो पूल 2 मजली आहे. आणि तो पूल आपण आजही पाहतो. आता पडझड झालेले आहे. हे जी साधनं आहेत हे बऱ्याचशा साधनांची पडझड झाली आहे स्थापत्यामधील, परंतु ते त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. पुढचं आहे नहर. त्यालाच आपण काय म्हणतो, कॅनॉल. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाणी घेऊन जाण्यासाठी जो चर निर्माण केला जातो त्याला आपण कॅनल म्हणतो. आता कॅनल सिस्टीम आपण आज पाहतो. तशीच कॅनलचे काही फिरोजशाह तुघलक याने यमुना नदीवरून एक कॅनल निर्माण केला होता. आणि तो कॅनल किंवा नहर ते आपला आजही आपल्याला ती पाहायला मिळते. आता ही सर्व जी साधनं आहेत ती भौतिक स्वरूपाची साधने आहेत. आणि या साधनांवरून आपल्याला सुलतान कालखंडातील जो इतिहास आहे त्याच्यावरती प्रकाश टाकता येतो. त्या कालखंडातील फारसी साधने आणि भौतिक साधने, या भौतिक साधनांवरून फारसी लिखित साधनांवरून आपला सुलतान कालखंडाचा जो इतिहास आहे त्याच्यावरती आपला प्रकाश टाकता येतो. तर त्याच्यामध्ये आपण नाणी पाहिली, किल्ले पाहिले, स्थापत्यामधील वेगवेगळी जी स्थापत्य त्यांचे आहेत ते पाहिले. पुढे आहे शस्त्रास्त्रे. त्या कालखंडामधील काही तोफा वगैरे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ढाली असतील, तलवारी असतील किंवा इतर जे आयुधं असतील लढण्यासाठी त्यांनी तयार केली होती ते आयुधं आपल्याला सापडतात. मग या आयुधांवरून त्यावेळेसची, उदाहरणार्थ तोफ असेल, एखादी तोफेवरून आपल्याला त्या कालखंडातील जी युद्ध पद्धती आहे त्याचा आपल्याला काय होतं ते माहिती मिळते. तोफेत वापरणारा धातू असेल, मिश्र वगैरे धातू. आता जर तुम्ही ते मेंढा नावाची तोफ आहे, मेंढा नावाची तोफ आहे, त्यामध्ये काय केलं तर धातू असं मिक्स जातो आपल्याला पाहायला मिळतो. देवगिरी किल्ल्यावरती ती तोफ पाहायला मिळते, सर्वात मोठी तोफ आहे. मग त्या तोफेमध्ये अनेक धातू मिक्स केलेले आहेत. मग या तोफेवरून आपल्याला काय समजणार की ते धातुशास्त्र समजणार आहे. त्याचबरोबर ती या तोफेने जे युद्ध केलं जातं म्हणजे यांची युद्ध पद्धती आपला समजणार आहे, वगैरे वगैरे गोष्टी आपल्याला समजतात. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या भौतिक साधनांनाही तेवढंच महत्त्व आहे, कारण की ते प्राथमिक साधनं आहेत. त्यावेळेस त्या वस्तूंचा वापर केला होता, त्या वस्तू आपला आज सापडतात. त्याच्यावरती अभ्यास करून आपण हा इतिहास उभा करत असतोय. आता हे सर्व आपण झालं, परंतु कोणत्या कालखंडामधील कोणती साधनं निर्माण केली हे आपण प्रथमतः पाहू. कुतुबुद्दीन ऐबक.
या सुलतानाच्या कालखंडामध्ये या सुलतानांनी काही बांधकाम केलेले आहेत, काही भौतिक साधनं आपल्याला सापडतात. त्याच्यामध्ये कुतुब मिनार हे अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ती कुवत उल इस्लाम नावाची मस्जिद आहे दिल्ली या ठिकाणी, ती मस्जिद कुतुबुद्दीन ऐबक यांनी निर्माण केलेली आहे. त्याचबरोबर ती अढाई दिन का झोपडा ही इमारत जी आहे, ही इमारत कुतुबुद्दीन ऐबक यांनी निर्माण केलेली आहे. ती आपण आजही पाहतो, म्हणजे अजमेर या ठिकाणी आहे. त्याचबरोबर ती दुसरा सत्ताधीश आहे अल्तमश कालखंडामध्ये अल्तमशने नासिरुद्दीन त्याचा जो पूर्वज आहे त्यांचा मकबरा बांधलेला आहे. त्याचबरोबर ती जामा मस्जिद निर्माण केली आहे. उतारकीन का दरवाजा म्हणजे एक दरवाजा मोठा निर्माण केलेला आहे. जसं आपण आग्रा या ठिकाणी फत्तेपूर सिक्री आहे त्या ठिकाणी आपण मुघल कालखंडामध्ये दरवाजा पाहतो, सेम तसाच दरवाजा इल्तमश याने तयार केला होता, अतारकीन का दरवाजा. त्याचबरोबर ती सुलतान गढी नावाची इमारतसुद्धा अल्तमशने तयार केलेली आहे. तिसरा सत्ताधीश आहे बलबन. बलबनने सुद्धा काय केलेलं आहे तर एक मकबरा बांधलेला आहे. त्याचबरोबर ती जो लाल महल आहे रायपी थोरो या ठिकाणी त्यांनी तो लाल महल बांधलेला आहे. जे अजमेर या ठिकाणी जो दर्गा आहे मुइनुद्दीन चिश्ती यांचा जो दर्गा आहे तो दर्गा जो आहे तो बलबन यांनी निर्माण केला आहे. अजमेर या ठिकाणी प्रसिद्ध दर्गा आहे, सुफी संत जे आहेत त्यांचा दर्गा तो बलबन यांनी निर्माण केला आहे. पुढचे आहेत अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजी याने जमातखाना नावाची एक मस्जिद निर्माण केली आहे. या मस्जिदीचं वैशिष्ट्य म्हणजे या मस्जिदीमधून हिंदू शैली जी आहे, हिंदू स्थापत्य शैली ती प्रतिबिंबित होते, रिफ्लेक्ट होते. म्हणजे हिंदू शैलीचं बरंचसं बांधकाम आपल्याला त्या ठिकाणी त्या मस्जिदीमध्ये सापडतं. त्याचबरोबर ती आलाई दरवाजा. आता हा जो आलाई दरवाजा आहे, ह्या आलाई दरवाजामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बौद्ध जे स्थापत्य आहे या बौद्ध स्थापत्याचा परिणाम स्वरूप बरंचसं बांधकाम आपलं बौद्ध शैलीचं या दरवाजावरती वाटतं. त्याचबरोबर ती 1000 सितून नावाचा एक स्तंभ उभा केलेला आहे अल्लाउद्दीन खिलजी याने शिरी या ठिकाणी. त्याचबरोबर ती शिरी या ठिकाणी आणखी त्यांनी एक मोठा तलाव, मगाशी पाहिलं आपण की तलाव निर्माण केला आणि तलावाच्या अवतीभोवती मोठमोठाले त्यांनी काय केलं आहे तर जी महल आहेत, महल बांधले, मोठमोठाले मस्जिदी बांधल्या, मकबरे बांधले. म्हणजे शिरी या ठिकाणी जे सुलतानकालीन स्थापत्य आहे ते आजही आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर गियासुद्दीन तुघलक कालखंडामध्ये जो गियासुद्दीन आहे त्यांनीही अनेक बांधकाम केलेलं आहे. गियासुद्दीन तुघलक यांनी काही मकबरे, जहापना नावाचं जे नगर आहे ते त्यांनी बसवलं. शेख निजामुद्दीन औलिया याचा मकबरा त्याने निर्माण केला. त्याचबरोबर ती काली मस्जिद निर्माण केली. खिकरी नावाची जी मस्जिद आहे ते सुद्धा त्यांनी निर्माण केलेली आहे. असे वेगवेगळे स्थापत्य सुलतान कालखंडामध्ये आपल्याला सापडतं. पुढचा कालखंड आहे लोधी कालखंड. लोधी कालखंड या सुलतानशाही कालखंडामध्ये बहलोल लोधी यांचा मकबरा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर ती इब्राहिम लोधी कालखंडामध्ये सिकंदर शाह लोधी याचा मकबरा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर ती मिया कुवा यांच्या कालखंडामध्ये मीठ का मस्जिद ही आपल्याला पाहायला मिळते. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की मध्ययुगीन कालखंडामध्ये सुलतानशाही
जो कालखंड आहे त्या कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी भौतिक साधनांचं सुद्धा महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि त्यावेळेसचे बरेचसे जे स्थापत्य सुलतानांनी निर्माण केलं होतं, या सुलतानांचं स्थापत्य आजसुद्धा आपण पाहू शकतो. मग ऐतिहासिकदृष्ट्या मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास जर करायचा असेल, सुलतानशाही कालखंडाचा अभ्यास जर करायचा असेल, तर या भौतिक साधनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.